आज मी खरंच खूप वेगळी गोष्ट बघितली. ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. घरातली कामं वाटतात तेवढी अजिबात सोपी नसतात आणि माझे आज कामांशी लांब-लांबपर्यंत संबंध पण नसतो. पण कधी-कधी मी करते आणि खरंच या गोष्टी खूप अवघड आहेत. मला असं वाटतं माझं लग्न झाल्यानंतर मी या सगळ्या गोष्टी कशा हँडल करेन काय माहिती. त्यानंतर अंघोळ वगैरे केली होती, फ्रेश झाले होते आणि मग बेड वगैरे आवरून घेतला. कारण रोजच मम्मी आवरते, तर मी कधी-कधी माझा मूड होतो तर मग मी करते. आणि आज मला दिवसभरात भरपूर कामं पण होती आणि घरातल्यापेक्षा ना मला बाहेरची कामं जास्त असतात. कारण माझ्या घरात मम्मी आणि आजी आहे, मग त्यांना घेऊन बाहेर जावं लागतं मला किंवा मग मी स्वतः जाऊन करते. आणि मग आज होता ट्यूजडे आणि ऑफकोर्स ट्यूजडे म्हटल्यावर मी इडलीच खाणार आणि आजची इडली एवढी काही खास नव्हती. त्यानंतर दूध आणायला गेले होते आणि गाडी पण वॉश करून आले होते आणि मग गेले आजीसोबत बाहेर. आणि संक्रांत आहे 2 दिवसांनी, त्यामुळं बघा सगळं सामान आलं आहे संक्रांतीचं मार्केटमध्ये. ते छोट्या छोट्या संक्रांती, कलरफुल, विदाऊट कलर. आणि मेन गोष्ट तुम्हाला दाखवते जी मी आज पहिल्यांदा पाहिली, की हे मोदक. मला आधी वाटलं हे मोदक असतील, बट हा गूळ आहे गाईज. गुळाचे मोदक बनवलेत. लोक काय काय करतील ना आजकाल सांगू शकत नाही. त्यानंतर जे सामान घ्यायला आलं होतं ते सामान घेतलं, तेल डबा घेतला आणि आम्ही जिथे तेल डबा घेतो ना तिथे शेंगदाणे वगैरे घेतो, चांगलं मिळतं. नंतर मग थोडी फुलं घ्यायची होती. त्यानंतर मग मिठाई पण घेतली, कारण बाहेर गेल्याने खायला घेतलं नाही असं कधीच होणार नाही. नंतर आजीला सोडून घरी आले, कारण मला आवरून क्लासला जायचं होतं. क्लासवरून आल्यावर आजीकडे गेले तर आजीनं हा छोटासा बॉक्स दाखवला आणि खरंच मला हे बघून खूप भारी वाटलं. आमच्या इथले जे नगरसेवक आहेत त्यांनी प्रत्येक घरात एक 6 पेड्यांचा बॉक्स दिला होता आणि खरंच ते खूप चांगले आहेत. पेढे दिले म्हणून नाही बोलत, लिटरली छान आहेत ते. आणि पेड्यांवर बघा कसं त्यांचं कमळचं चिन्ह पण होतं. आणि मग पेढा खाल्ला आणि असा होता माझा आजचा दिवस.